नमस्कार मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील कांतानगर इथल्या न्यायाधीश निवासस्थानाला चोरांनी टार्गेट केलं। 5 न्यायाधीश आणि 4 कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी केली। या चोरीमुळे अमरावतीसह राज्यातील न्याय व्यवस्थेमध्ये खळबळ उडाली आहे। दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपचे सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे। हिंदू बरोबरच न्यायाधीश देखील खतरे में है असा टोला कडूंनी फडणवीसांना लगावला आहे। कडूंची सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। दरम्यान अमरावती शहरातील कांतानगर मध्ये न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची निवासस्थानी आहे। इथं चोरांनी काल मध्यरात्री चोरी केली। चोरांनी लाखो रुपयांवर हातसफाई केल्याची माहिती समोर येत आहे। न्यायाधीश आणि कर्मचारी हे सुट्टी निमित्ताने बाहेरगावी असल्याचे हेरून ही चोरी झाली आहे। काही न्यायाधीशांच्या घरांना चोरांनी बाहेर कडी घातली। या चोरीमुळे सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। न्यायाधीशांच्या निवासस्थान पोलीस सुरक्षा व्यवस्था असते तरी चोरी कशी झाली? चोरीच्या वेळी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी कुठे होते? काय करत होते? यामुळे चोरांच्या धाडसी चोरी तर बंदोबस्तावरील गाफील पोलिसांचा कारभार चर्चेत आला आहे। पोलिसांच्या या कारभारावरून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला आहे। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी चोरांनी आता न्यायाधीशाच्या घरावर दरोडे टाकायला सुरुवात केली आहे। त्यांनी मंत्र्यांच्या घरावर दरोडे टाकले पाहिजे, तसंही हे सरकार शेतकऱ्यांच्या घरावर रोज दरोडे टाकत आहे। न्यायाधीशाच्या घरावर दरोडा पडतो त्याची बातमी होते, पण रोज शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा पडते त्याचं काय असा सवाल केला। एवढंच नाही तर हिंदू खतरे में है अशी आरोळी ठोकली जाते। आता न्यायाधीश देखील खतरे में आले आहे। बटेंगे तो कटेंगे म्हटलं जातं, परंतु आता न्यायाधीशांवरच बटण्याची वेळ आली आहे। देवा भाऊ, तुमची वानरसेना केव्हा काम करणार? तुमच्याकडे गृह खाते आहे असा टोला बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावला आहे। बच्चू कडू यांच्या या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। आता फडणवीस याच्यावरती काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।